Hello, hello. This is the My Artifact episode number 1590. आजची तारीख आहे 10 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 9:06. गेले 10 दिवस झाले माझी कंटिन्यू नाईट शिफ्ट सुरू आहे. येस, स्टार्टिंगला मला खूप आवडली होती नाईट शिफ्ट. म्हणजे हार्डली कसं आहे की 7 घंट्याचं काम होतं. म्हणजे रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. तर वेळ एकदम लवकर निघून जायचा. दुसरी गोष्ट, मी ऑफिसच्या खूप जवळ राहत होतो, त्यामुळे मला काही वेळेचा काही असा फारसा काही इश्यू होता नाही. जस्ट लाईक मी 5 मिनिटं अगोदरही तयारी करून निघालो ना तरी मी लवकर पोहोचून जात होतो. राईट. त्याच्यानंतर मला नाईट शिफ्ट मध्ये आवडण्याचं रिझन दुसरं एक होतं की मला चांगला वेळ भेटत होता. म्हणजे सकाळी आलो ऑफिस मधून 7-7:30 वाजता वगैरे, 7-7:30 वाजता वगैरे आलं, झोपलं, करीब 5 वाजेपर्यंत वगैरे झोपलं. त्याच्यानंतर मग माझ्यापाशी चांगला वेळ होता, प्लेंटी ऑफ टाइम. तर तेव्हा मी मस्त थोडस स्वतःसाठी टाइम स्पेंड करत होतो. मस्त थोडस इकडे इकडे धरमपेठ मध्ये जात होतो, थोडस फिरत होतो वगैरे. सो इट्स लाईक दॅट. आणि त्यानंतर मला नाही का नाईट शिफ्ट मध्ये अजून एक गोष्ट की मला झोप वगैरे काही लागायची नाही. इट वॉज लाईक की काम पण मस्त व्हायचं आणि हप्ताभर चालायची ना शिफ्ट, त्यामुळे एवढं काही फारसं काही वाटायचं नाही. आता काय झालं की आता ऑफिस शिफ्ट झालं, त्यामुळे नाही का आता ऑफिसला जायचं असेल तर अर्धा घंटा अगोदर जावं लागते. आणि निघायचं असेल तर अर्धा घंटा नंतर पोहोचतो आपण घरी. सो बेसिकली 8 घंट्याची शिफ्ट असेल, सो तुमची राऊंड ऑफ होते की 9 घंटे ते जाईलच. 1 घंटा ट्रॅव्हलिंग मध्ये. ओके, चलो. आता अजून एक गोष्ट हे आहे की पहिले नाईट शिफ्ट 7 घंट्याची होती, आता शिफ्ट आहे ती आहे 8 घंट्याची. 8 नाही, ऍक्च्युली रात्री 11 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत. सो इट जस्ट लाईक 8.5 घंटे. आता 8.5 घंट्यामधून आपण अर्धा घंटा लवकर निघतो, राईट. तर 9 घंटे. आणि त्याच्यानंतर सकाळी आपण 7:30 वाजताच नाही निघत, 8 वाजता वगैरे निघतो. सो पोहोचतो आपण घरी 8:30 वाजता. सो अनफॉर्च्युनेटली नाईट शिफ्ट बिकेम 8 घंट्याची करीब 9 घंटे 9:30 घंटे होऊन जाते. चलो, वेळ जास्त झाला त्यामुळे एवढा काही फारसा काही इश्यू नाही, चलो मानून घेऊ आपण. बट प्रॉब्लेम एक झाली का मला आता नाईट शिफ्ट मध्ये मला झोप लागायला लागली. दॅट्स अ रिअली न्यू थिंग. माझ्या बॉडीमध्ये सर्टन चेंजेस झाले. पहिले कसं आता मी थोडस माझ्या बॉडीला थोडीशी सवय लावून दिली. म्हणजे कसं आहे की जेव्हा पण असं मला थोडस वाटलं की पोट साफ नाही झालाय, सो मी वाट नाही पाहतो संडास येण्याची. जस्ट लाईक आय विल गो अँड धडधड. पहिले मी ऑफिसमध्ये संडास वगैरे करत नव्हतो, काफी अनहायजेनिक काढत होतो ऑफिसमध्ये. कारण मला तेवढी गरज होती नाही, कारण रूम जवळ होती तिकडे, नवीन ऑफिस जुन्या घरे, तर त्यामुळे माझं रूमवरच सगळं होऊन जायचं. आता कसं रूमच्या एवढ्या दूर आहे तर तेवढ्या दूर आपण तर वेट नाही पाहू शकत. सो जस्ट लाईक ऑफिसमध्येच मग थोडस रिलॅक्स होणं सुरू केलं मी. दुसरी गोष्ट, मी पाणी इतक्यात खूप जास्त पिऊन राहिलो, बहुत जास्त, एव्हरी डे. आता कसं आहे, मी आता इथे रूमवर आहे त्यामुळे जास्त पाणी पिऊ शकत नाही, कारण इथे एक पाण्याचं
आहे म्हणा, पाणी नाही आहे असं नाही आहे, बट ऍक्च्युअली कसं आहे की भरावं लागते, थंड नाही राहत, राईट. ऑफिस मध्ये मस्त थंड थंड पाणी भेटते, सो जस्ट लाईक मी दन पाणी पितो. एक एक दोन दोन तीन तीन बॉटल तर मी तर पिऊनच टाकतो, आणि लघवी पण तसंच जातो, त्यामुळे माझं पोट पण साफ होतं, राईट. ती एक गोष्ट. अजून एक आहे की मला दिवसाने झोप नाही लागून राहिली, बट रात्री मात्र झोप लागते. रात्री म्हणजे मी असं संध्याकाळी जेवण केलं 9-9:30 वाजता की मी एकदम लेझी पणच होऊन जातो आणि बस झोपत लागून जाते. अँड दॅट्स अ रिअली नॅचरल थिंग. का झोप नेहमी रात्रीच करायला पाहिजे, दिवसानी झोपायला नाही पाहिजे. या आता काम असल्यामुळे आपल्याला रात्री काम करावं लागते आणि दिवसानी झोपावं लागते. सो येस, सो बेसिकली माझी बॉडी बिकेम नॅचरल पद्धतीने वागावला लागली. या त्यामुळे मला नाईट शिफ्ट काफी अत्यंत हानिकारक वाटून राहिली. गेले 10 दिवस झाले आम्ही नाईट शिफ्ट मध्ये होतो, माझी पूर्ण लागून गेले. काल तर अरे बापरे, एक्स्ट्रीम लेवल. माझं पासचं काम होत नव्हतं, आणि जेव्हा नाही का डोळ्यावर झोप लागते ना, तेव्हा नाही का खरंच काम करणं बहुत मुश्किल होते, बहुतच मुश्किल. कारण डोळ्यावर झोप लागते ना, तर आपण हार्डली डुलकी लागते ती हार्डली फक्त 1-2 मिनिटासाठीच, राईट. बट तिथून रिकवर नाही करू शकत स्वतःला. या स्वतःला रिकवर कामामध्ये ध्यान नाही लावू शकत. पण आपल्याला कसं, आपल्याला झोपायचं नाही, त्यामुळे आपण स्वतःला झोपू देत नाही, बट त्याच्यामुळे आपण आपल्या कामामध्ये पण फोकस नाही राहू शकत. आणि त्याच्यामध्ये साला अर्धा घंटा निघून जाते आणि आपलं काम झाटभर होते, काहीच नाही. इथले लोक जास्तच आहे यार. इथे शांतता आहेच नाही या चिचू भवन मध्ये. शांत राहू दे ना यार प्लीज. आता मी असं का म्हणत आहे ऍक्च्युली, कारण इट जस्ट लाईक मी आता दिवसभर झोपलो तरी पण बघ, आता मला जेवण झालं ना तरी मला डोळ्यावर नाही का एक प्रकारे हलकी अशी लेझीनेस पण आहे. काल रात्री काम झालं नाही, त्यामुळे मला आज लवकर जाऊन काम खतम करून घ्यायचं आहे. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली. या तर आता असं तर नाही होऊ शकत का नाईट शिफ्ट मी कधीच नाही करेन. ऑफकोर्स शिफ्ट चेंज झालं तर मला करावीच लागेल, दॅट्स नो ऑप्शन ऍट ऑल. या बट मला एक चांगली हे वाटून राहिलं का माझी बॉडी एक प्रकारे चांगल्या लेवलकडे वळून राहिली, एक नॅचरल वे कडे वळून राहिली. सो दॅट्स रिअली नाईस थिंग. सो येस. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही वाटून राहिलाय. आय डोंट नो व्हाय, बट येस इट इज लाईक जेवढ्या गोष्टी आपल्यापाशी आहे ना, तरी मला काही ना काहीतरी कमतरताच वाटून राहिली. म्हणजे लॅपटॉप आहे, इंटरनेट आहे, सगळ्याच गोष्टी आहे, बट जस्ट लाईक पैसे पण आहे, बट कमतरता म्हणजे अशी की साले मित्र नाही टाइम स्पेंड करण्यासाठी. एकटा राहून राहिलो ना, त्यामुळे आयदर ऑफिस मध्येच लोकांसोबत बोलणं होते, बाकी इकडे रूमवर तर कोणासोबत नाही. घरमालकासोबत तरी काय बोलणं म्हणजे काय, हो ठीक आहे, हो डब्बा आणला का, बस एवढंच, बाकी काय काहीच नाही. आणि इतक्यात मी फिरून पण नाही राहिलो इकडे. आता नाईट शिफ्ट आहे त्यामुळे मी फिरून नाही राहिलो. यस, बट उद्या फिरीन, कारण आजची शेवटला आहे, उद्या सुट्टी आहे. विचार करतो म्हणलं घरी जाऊ, बट घरी जाऊन असा फारसा काही फायदा होणार नाही, कारण 2 दिवसानंतर आपण पुन्हा घरी जाणारच आहे. समजा जर आपण उद्या आणि परवा असा दिवस सोडला का शनिवारी आपण जाऊच घरी. सो आणि त्याच्यानंतर रविवारी 14 एप्रिल आहे. सो येस, हॅज टू बी सेलिब्रेट. 14 एप्रिलला तुम्ही मस्त नाचीन रे, बहुत दन नाचीन. येस, एकदम मन मोकळं करीन. अजून एक गोष्ट सांगायची असली की
लाईफ मध्ये इंटरेस्ट थोडासा कमी झालाय कोणत्या गोष्टीबद्दल. सो मी त्याला त्या इंटरेस्टला कुठेतरी इंटरेस्टला पकडून घेण्याचा प्रयत्न करून राहिलाय, बट आय डोंट फाइंड इट एनिवे. येस. आणि आणि या एवढंच. वाजले किती आता? 9:15 वाजले. तयारी करतो आणि आता निघतो ऑफिसमध्ये 9:30 वाजता. 9:30 ते 11 वाजेपर्यंत आपलं काम करून घेतो, 11 वाजता मग दुसरं. ऑलराईट. सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. या उद्या सुट्टी आहे, उद्या मस्त आरामात रेकॉर्ड नाही करीन मी. उद्या व्हिडिओ 45 एपिसोड रेकॉर्ड करीन, बट युजली थोडा माझ्यासाठी वेळ राहीन. संध्याकाळी मी थोडंसं फिरीन मस्त वगैरे, झोपीन. या दॅट्स गुड साईन. दिवसभर खूप तापून जाते रे रूम मध्ये, बहुत जास्त. युजल मी टीनाच्या घरी कधी राहिलो नाही, आता राहून राहिलोय. सो मला वॉर्न केलं होतं बादलनी की खूप गरम वगैरे होते म्हणे, पण मी त्याचं ऐकलं नाही. मी म्हणलं की ठीक आहे, आपण सहन करून टाकू, तेवढं काय हे नाही. बट सांगण्यासाठी जेवढा शब्द सोपी आहे, करण्यासाठी तो शब्द तेवढाच कठीण आहे. अरे इथे घाम पण एक प्रकारे एकदम इव्हॉपरेट होऊन जातो, एवढी गरमी असते. आणि आपल्यापाशी काय एक पंखा आहे. दुपारी उन्हात दुपारी नाही का, जर मी रूमवर बॉटल ठेवली ना, थंडी बॉटल, दिवसभरात म्हणजे अशी गरम होऊन जाते ना पाणी. करीब ते पाण्याचं टेम्परेचर करीब 30-35 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात असेल. पाणी गरम गरम वाटते मला. या आता ते इरिव्हर्सिबिलिटीमुळे नाही का, ते पाणी रूम टेम्परेचर सोबत मॅच होऊन जाते. रूम टेम्परेचर जेवढं असेल तेवढं वॉटर बॉटल मधलं टेम्परेचर होऊन जाईल. तर वॉटर बॉटल मधलं टेम्परेचर बिकेम 28 to 30 डिग्री सेल्सिअस. तर विचार कर रूमचं टेम्परेचर किती असेल. आणि त्या टेम्परेचरवर मी राहून राहिलोय. सो इट्स काइंड ऑफ लाईक रिअली वॉर्म, but whatever. Yeah, it's happened. So don't need to worry about that. Yeah, okay. So till then everything is fine, is good. So this is it. This is the end. This is the my article episode number 18. Right now we are at Nagpur, Maharashtra. And thank you.